संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावा एकूण 4. नेक्स्ट बॉल. गती कमी केली या साईडला खेळायचं होतं. कीपर देखील बीट झालेत. अंपायरचा 22 साईडचा आपल्यापर्यंत आला. अजून एक एक्स्ट्रा धाव व थ्रो. इथनं चुका होत असताना कुरुन संघ मैदानाच्या आतमध्ये दरम्यान चुका करतोय. धाव मध्ये 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 5. नेक्स्ट बॉल. अकुटपाचा आहे. बाकवला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क मात्र नाही. आला इथं हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. इथनं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. ऑन साईडला हा हाताचा फटका सुंदर आहे. आउटफील्डमध्ये फिल्डिंग चांगली. कॉर्नर रिजनमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत मिळतील धावा. या 2 पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या खेळचा अल्पदा स्पोर्ट्सची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एकूण धावा 7. हॅलो चेक. थोडासा इको दे ना. थोडासा दे. हॅलो चेक. ठीक आहे ठीक आहे. डीजे. चला वेळ कमी घ्या. कुरुन संघ सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज गणेश भोईर आलेत. व पिछे फटका हवेत खेळलेत. टायमिंग झाला नाही. मिस्टामिंग ए शॉट. फिल्डर जेलच्या खाली आणि झाली खराब फिल्डिंग. कॅचेस विन द मॅचेस. आणि नक्कीच एक संधी तर आली होती. मोठा फटका घ्यायचा होता. फलंदाज आला. चेंडू भरपूर उंच गेला होता. हवेत होता हा चेंडू आणि तिथे झाले मिस्टेक. सिद्धांत नागलेकर देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. गोल्डन षटकार काय त्याने खेळला होता एमडी नक्कीचा एमडी ट्रॉफीमध्ये. सरपंच चषकामध्ये त्यानं ताकद मात्र सिद्ध केली होती सिद्धांतनं. नक्कीच तो आम्हाला आजही आठवतो. एका चेंडूमध्ये 5 धावेची गरज असताना ठोकलेला षटकार. संघाची धावसंख्या एकूण 9 आकड्यावरती धावबल आहे. पुढील बॉल. चेंडूने बॅटच्या दरम्यान आता मात्र संपर्क नाही. गोकुल पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल अंपायर कुल गोकुल पाटील. नेक्स्ट बॉल. फुल टॉस एक टर्न केला फटका. तिकडे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग झाली स्क्वेअर मध्ये. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 1 रन इथं मिळते. ट्रिपल एसच्या माध्यमातून हा टेलिकास्ट तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. काल नक्कीच थोडासा प्रॉब्लेम होता. त्या कारण नक्कीच आपण बघतोय थोडीशी लिंक देखील ब्रेक होत होती. मग आज सकाळपासूनच आमच्या मॅनेजमेंट कमिटीने काळजी घेतली. तुम्हाला टेलिकास्ट नक्कीच पाहायला मिळेल. ट्रिपल एस या वाहिनीवरती यूट्यूबवरती देखील तुम्ही जाऊन बघू शकाल. सरस्वती चषक टॉप एज आहे. मात्र जेल होणार नाही आहे. फिल्डर मात्र तिथं पोहोचले. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीत न मिळाल 1 आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे.
धावसंख्या 11. हा दरम्यान टॉप एज आहे, फटका जर हवेत खेळल्यात, फिल्डर आहे जेलच्या खाली. अजून एक झेल ठरवले कोरण टीमने दरम्यान की झेल आम्ही पकडणारच नाही आहोत. सोपे सोपे झेल मात्र ड्रॉप करत असताना करून संघ या मॅच मध्ये भरपूर चुका 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 आणि चुका होत असताना आणि इथनं एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय एकूण 12 या आकड्यावरती. धावा एकूण 12 झाल्यात. त्या दरम्यानचा तिसरा षटकाला होते सुरुवात. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 वरती. आमच्यासोबत शुभम शेलार आहेत, चॉकलेट बॉय आमचे स्कोरर मित्र. काल नक्कीच थोडी त्यांनी विश्रांती घेतली होती, त्यांचा कल्याणमध्ये एक कार्यक्रम होता. मग आज ते आमच्यासोबत जॉईंट आहेत. बॅकफुटला जाऊन कट करत असताना फटका सुंदर आहे. आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे. खास करून आउटफील्ड या दरम्यान या मैदानावरती खालिंगच्या नक्कीच्या मैदानावरती आपल्याला चांगली पाहायला मिळते. नक्कीच सरस्वती क्रीडांगण खालिंगचा आपल्याला पाहायला मिळतं आणि सुंदर आउटफील्ड या दरम्यान पाहायला मिळतं. भरपूर मेहनत या दरम्यान खास करून यतीश असतील, शुभम असतील, या सर्वांची नक्कीच मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने नक्कीच त्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये जॉईंट आहेत आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. चांगली मॅनेजमेंट देखील आहे, चांगला मैदान आणि चांगली विकेट बनवली. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं छन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका चांगला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगानं चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो हा चौकार. त्या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला खराब पाहायला मिळतो. अंपायरचा नक्कीच एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटील देखील नक्कीच पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेलेत. काल त्यांनी सराव भरपूर केलाय. नक्कीच मी त्यांना बघत होतो बरोबर हायवेला गाडी थांबून त्यांचा सराव काल नक्कीच मी बघितला. बघूया आज ते काय करतील. बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू मात्र भरपूर वेगानं चालला पॉईंट बाउंड्रीच्या दिशेनं. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. मग ते सापेला येथे देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये पाहायला मिळते. मग या वर्षी काही कारणास्तव ती स्पर्धा नक्कीच झाली नाहीये. मग पुढील वर्षामध्ये त्या सुरबाबानं ठाटानं पुन्हा एकदा गावदेवी क्रिकेट संघ सापेच्या माध्यमातून तुम्हाला बिग इव्हेंट
पाहायला मिळेलच पुढील हंगामामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 20 धावा. आचारी प्रवीण सुतार आला असेल, आपण देखील यावा. दावीत एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 21. 21 धावा स्कोर बोर्डवरती. या दरम्यान चांगला चेंडू तोपर्यंत मी त्या एक सिंगल आणि बघतो आपण षटक या दरम्यानचा तिसरं कंप्लीट झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 21. 21 धावा धावा पलकावरती आहेत. तर राजाराम शेलारांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचे. एकविरा स्पोर्ट्स बादाने आणि सापे. एकविरा स्पोर्ट्स बादाने विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स सापे या पुढची लढत आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचंय. पूलचा हा फटका सुंदर आहे. हा पण पूल केलाय. डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली वस्तून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्ती धाव मिळणार नाहीये. गावदेवी सापे टीमचे कॅप्टन देखील आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अतिशय अप्रतिम खेळाडू. अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाज अक्षय पाटील. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती फक्त 22 धावा आहेत. अगोदरच खेळाडू चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. संदीप तिकडे नक्कीच असतील दरम्यान आमचे संदीप पाटील नक्कीच आमचे मित्र कॉमेंटेटर असतील या दरम्यान. टॉस बॉक्स मध्ये चांगला चेंडू आहे. विकेट इथं सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाज बाद.
न्यू बॅटर अरमान आलेत. अरमानला चांगला केक करावा लागेल. ऑलरेडी संघ आता मात्र बाकफुटला असणार आहे. प्रयत्न करावे लागतील. चांगला केक खेळावा लागेल. नेक्स्ट बॉल खराब चेंडू वे धावा चांगला मिळतील. धावा चांगला मिळतील. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4. शेगरोटने मात्र अप्रतिम झेल पकडलाय. नाव तरी कसं आहे. सर्जा एक नाव नक्कीच आम्ही या दरम्यान सर्जो असं नाव देखील आम्ही या दरम्यान किरवलीच्या स्पर्धेमध्ये KPL मध्ये एक नाव बघितलं होतं. नक्कीच वेगवेगळी नावं. आणि हा शेगरोट क्या बात आहे. उभा पिछे फटक्या दरम्यानचा हवेत खेळलेच फिल्डर दूरवर आलेत ते वक्त बघत राहतील. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 6. आणि अल्फादे स्पोर्ट्स टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 33-34चं टार्गेट. आपण लगेचच करूया. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस तिथे आमचे मित्र संदीप आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आमचे पाहुणे. सो मच. नक्कीच इथे उपस्थित होता राजारामजी शाला यांच्या शुभहास्य मते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला असेल टीम एकविरा भादाने म्हणजे स्वप्नील कथोरे, तर दुसऱ्या बाजूला असेल टीम आई गावदेवी सापे. तर नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीचा कॉल मात्र केला जाईल. नाणेफेक जिंकले गावदेवी सापे संघाने. तर नक्कीच मान्यवर विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर नक्कीच टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षणाने निर्णय घेतलाय. ज्या वेळेला कर्णधार टॉस जिंकतो त्या वेळेला पहिली मानसिकता असते क्षेत्ररक्षण घ्यायची. या ग्राउंडचा पहिल्या 3 सामन्याचा कालचा जर विचार केला ना, तुम्ही मॅच देखील पाहिली असेल, तर मॅचमध्ये तिन्ही मॅचमध्ये जो संघ बॅटिंग केली नाणेफेक हरल्यानंतर त्या संघाला मात्र अनुकूल ठरलंय. तर नक्कीच काय म्हणशील मात्र फिल्डिंग घेतली आहे. समोरचा संघ देखील तसे यावर्षी फॉर्ममध्ये असेल संघ आहे. मग त्या संघाला 4 षटकांमध्ये पहिली क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत मात्र रोखायचा प्रयत्न असेल. कोणत्या खेळाडूंकडे अपेक्षा असतील. अंडर 35 रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच अंडर 35 रोखण्यासाठी असे मात्र कोणते गोलंदाज असतील किंवा कोणत्या खेळाडूंकडे मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरीची अपेक्षा असेल. कामगिरी तर संपूर्ण टीमकडून आम्हाला अपेक्षा आहे, पण आता परफॉर्मन्स कसा होतो ते ग्राउंडवर दिसेल. तर नक्कीच एक शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय म्हणशील. खूप सुंदर आयोजन आहे आणि यावर्षी स्पर्धा देखील कमी झालेल्या आहेत PTC विभागात. तर इथं आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल यतीश भाऊ आणि कालिंगचे आभार व्यक्त करतो. नक्कीच PTC मध्ये पाहायला गेलं तर या सीझन मध्ये खूप कमी स्पर्धा मात्र भरवल्या गेल्यात. आता त्याचं कारण होतं कोविडचं जे शिरकाव झालं होतं त्या अनुषंगाने मात्र कुठे हॅलो
तर नक्कीच जातोय नाणेफेक हरले तर स्वप्नील कथोरे तर नक्कीच जर जिंकले असते तर कार डिसिजन असतं क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि मात्र आपल्या मनाविरुद्ध घडतंय. मात्र फलंदाजी करायची आहे या मॅचचा किंवा या पिचचा विचार केला ना तर अनुकूल ठरते फलंदाजीसाठी सकाळच्या सत्रामध्ये. मात्र आपला संघ देखील अतिशय फॉर्ममध्ये आहे. कित्येक स्पर्धांमध्ये मात्र आपण अंतिम क्वालिफायरच्या मॅचमध्ये जाण्याच्या अगोदर पराभूत होत आहे. मात्र या मॅचमध्ये या हॅलो मॅचमध्ये आपला संघाचं अस्तित्व मात्र टिकवण्यासाठी कशा प्रकारे कामगिरीची अपेक्षा असेल सर्व खेळाडूंकडनं. संघाकडून एकच अपेक्षा असेल, सर्वांनी आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. जर बेस्ट दिला तर आपण चांगला खेळ खेळू आणि विजयी नक्की होऊ. तर नक्की चांगलं आपलं मत मात्र मांडलं. आपण नुकतंच जी सापगोदे ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीमध्ये देखील सेकंड प्राइज मात्र या एकविरा भादाऱ्याच्या माध्यमातून पटकावलं होतं. मात्र तीच घोडदौड किंवा तीच विजयाची आशा घेऊन आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार आहात. हो नक्कीच. तर नक्कीच तुम्हाला देखील तोच प्रश्न विचारेन, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आहे सरस्वती स्पोर्ट कॉलिंग कडून आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच सर्वांचं ओपन एकच असतं, स्पर्धा देखील चांगली भरवली आहे आणि त्याच्या श्रेय मात्र जाईल यतीश शेलार आणि पूर्ण सरस्वती स्पोर्ट्स खालिंग आणि ग्रामस्थ मंडळ खालिंग. तर नक्कीच दोन्ही संघांना माध्यमातून आणि कॉमेंट्री पॅनलकडनं दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. The news from the toss box. Gabudari Sports won the toss and elected to field first. Go to the commentary box. इथे सज्ज असेल आमचे राहुल भोईर सर. दरम्यानचा फटका चांगला आहे. थँक्यू सो मच. धावा देखील चांगला मिळतील. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगानं चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथनं नक्कीच चांगल्या धावा येत असताना मिळतील धावा 4. चांगला शॉट. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा फटका हवे ते मिसामिंग शॉट. कॉलिंग नाहीये दोघांमध्ये. कॉलिंग खूप महत्वाची असे तर देखील झेल पकडला गेला गोलंदाजानं. विकेटचे बटन पहिला धक्का लागत असताना या दरम्यान या मॅच मध्ये टीम कुरुनला माझ्या मनात भरली
सौरभ मोरे नक्कीच करूनचा एक दमदार खेळाडू. भरपूर विक्रम त्याच्या नावावरती आहे. त्यावेळेचा हा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत एक धाव. हार्ड हिटर आहेत ते शुभम. नक्कीच आम्हाला शेजारी माहिती देत असताना की त्यांच्या नावावरती भरपूर विक्रम आहेत. अनिकेत केदार यांच्याकडनं पारितोषिक असणारे या दरम्यान 3 षटकार जर मारले गेले तर रोख रक्कम 500 रुपयाचं. तर पहिल्या षटकाचा इथनं खेळ झाला कंप्लीट. पहिल्या वर्षा अखेरीस संघाची धावसंख्या एकूण 14 धावा आहेत. विजयासाठी या मॅचमध्ये 34 बनवायचे आहेत. म्हणजे अजूनही धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. गोकुल पाटील आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं खेळाडूंना सूचना जास्त नक्कीच आपण वेळ घेऊ देऊ नका. थोडं सहकार्य करा. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि दरम्यानचा हा चेंडू चांगला पाहायला मिळतो आपल्याला. डॉट बॉल. 18 मध्ये 20 बनवायचे होते. आता मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 20 धावेची गरज आहे. गावदेवी सापे आणि एकविरा स्पोर्ट्स बादाने पुढील मॅच आहे. नेक्स्ट बॉल. हा दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू आहे आणि इथनं डायरेक्ट हिटची गरज होती की काय. कदाचित रनआउट खेळाडू अशी देखील बाद होऊ शकले असते. टीमच्या कॅप्टनने केली आहे चूक. तोपर्यंत मी त्या धाव 1 आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. अंपायरचा लेग बायचा इशारा. थँक्यू सो मच गोकुल पाटील. राऊंड विकेट ना. फुल टॉस आहे. फटका देखील तेवढा चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग लॉंग ऑन मध्ये चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव 1 मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 16 इन बोट. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटका दरम्यानचा दुसरा मार्गस्थ असताना विजयासाठी 34 टार्गेट या मॅच मध्ये. आजचा हा दिवस बघतो आपण दुसरा. काल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 मध्ये अर्थातच उपांत्य फेरीमध्ये. चांगला चेंडू आहे. फुल अर्लेनचा नक्कीच्या दरम्यानचा हा चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. दावीत नाईकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. सौरभ मोरेसाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 आहेत. आता षटकार का त्यांच्या बॅटमधून येत नाहीयेत. आला डॉट बॉल. हा दरम्यानचा नो बॉलचा इशारा गोकुल पाटीलचा आलाय. झेलची तर संधी आणि झेल पकडला देखील होता. मात्र नो बॉल आहे. +1 बीमर. सौरभ मोरे मात्र हार्ड हिटर आहेत. मात्र त्यांचा हार्डपणा काय पाहायला मिळत नाहीये मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू देखील मैदानाच्या बाहेर जात नाहीये. याचं कारण नक्कीच थोडासा सराव त्यांचा कमी असावा. धाव 1 मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. अजूनही विजयासाठी 14 धावेची गरज आहे मॅच मध्ये.
12 चेंडू 14 धावेची गरज आहे. षटक संपलाय का अंपायर गोकुल पाटील? चेंडू सांगू तुम्हाला आम्ही. पहिला चेंडू डॉट, सेकंड लेग बाय, तिसरा चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल, पाचवा चेंडू नो बॉल, सहावा चेंडू सिंगल. पाचवा चेंडू नो बॉल आहे. सहाव्या चेंडूवरती एक धाव आहे. डॉट एकच आहे. पुन्हा सांगू का चेंडू? पहिल्या चेंडूवरती धाव नव्हती गोकुल पाटील, त्याच्यानंतर लेग बायची एक धाव आली, तिसरा चेंडूवरती एक धाव होती, चौथ्या चेंडूवरती एक धाव होती, पाचवा चेंडू नो बॉल होता आणि सहाव्या चेंडूवरती एक धाव आहे. पहिला एक ही डॉट आहे ना फिर? एक लेग बाय और एक डॉट है. ओके, कैप्टन को इधर भेजो, कैप्टन को. तर नक्कीच षटक संपलेलं आहे. अंपायरना बरोबर लक्ष दरम्यान दिला त्यांचा होता मैदानाच्या आतमध्ये आणि षटक संपलेला आहे. चला आपण करूया मॅचला सुरुवात. बारा चेंडू 14 धावेची गरज आहे. चला आपण मॅचला करूया सुरुवात. चला चला वेळ कमी घ्या प्लीज. आज देखील आपल्याला एकूण सामने खेळवायचे आहेत. 9 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला घाई करा.
दरम्यान समोरच्या दिशेनं खेळले तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली, उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र इथनं मिळणार आहे फक्त सिंगल. आता चेंडू शिल्लक आहे 11 आणि विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही 13 धावेची गरज आहे. असं वाटलं की ही मॅच मात्र लवकरच कंप्लीट होईल की काय. तर भरपूर चांगला खेळ बीसीसी बोरवलेने देखील कालच्या दिवसामध्ये 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. एसके स्पोर्ट्स सापेच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू, हा चेंडू मात्र या दरम्यान पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 22. बघा लहान मुलांनी कॅमेरामॅनच्या खाली नक्कीच बसायचं नाहीये. लवकर आपल्याला उत्तर देतील ना खाली लवकर. दरम्यानचा हा फलंदाज होतो इथनं बाद. मॅच मध्ये कमबॅक करत असताना अल्फदा स्पोर्ट्स अनुषंगाने आपल्याला खेळ पाहायला मिळतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. खेळाडू बाद. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. खराब फिल्डिंग झाली. 1 चौका 4. खराब क्रिकेट आणि टर्निंग पॉइंट या मॅचचा येत असताना हा चौकार. मिळेल की काय. ज्या अनुषंगानं अल्पदे स्पोर्ट्स देखील या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. भरपूर चांगलं क्रिकेट. बाकूला जाऊन कट करत असताना फटका तर चांगला आहे. ऑफफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू भरपूर वेगाने चालला आहे. दरम्यान पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. नतमोत्याची नाकामध्ये गे आंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. बॅक टू द बॉलर. हा फटका हवेत आहे. अजून एक झाली आहे चूक. झेल मात्र होऊ शकली असती. तसं काय झालं नाहीये चुका होत असताना मैदानाच्या मध्ये. आता मात्र अल्पदा स्पोर्ट्स भरपूर चुका करतोय. धावा आहेत अजून 2 मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा. अजूनही विजयासाठी 2 धावेची गरज आहे. नक्कीच बघतो आपण या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे सर्वांचं मनापासून आभार. सन्माननीय संदीप शेठ काठोळे जे नक्कीच वापाळेचे त्यांच्याकडनं रोख रक्कम पारितोषिक 50,000 रुपयाचं नक्कीच आम्हाला लाभले. त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर विष्णू शेठ चंडे जे नक्कीच कांडलीच्या आहेत त्यांच्याकडनं देखील 2रा क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला लाभले. त्यांचं मनापासून आभार. सन्माननीय दळेपाड्याचे आमचे सन्माननीय चेतन शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचा 3रा क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला लाभले. त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर रामशेठ ठाकरे जे नक्कीच कोशिंबेच्या आहेत नक्कीच यांच्याकडनं देखील आम्हाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपयाची मदत. त्यांचं मनापासून आभार. चषक आम्हाला लाभलेत नक्कीच उपसरपंच खालिंगचे माननीय श्री भूषण लडकू शेलार यांच्याकडे नक्कीच आम्हाला
आकर्षक असे चषक लाभले त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर सन्माननीय सुनील भेरे यांच्याकडनं देखील प्रथम आणि दुसरा क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली, त्यांचं देखील मनापासून आभार. JBN ऑनलाईन नक्कीच नेटवर्क यांच्याकडनं आम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी, त्यांचा देखील मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून हिरामन शेलार यांच्याकडनं मालिकेविरुद्ध चषक आम्हाला लाभले, त्यांचा देखील मनापासून आभार. चला मॅचला आपण सुरुवात करा, वेळ कमी घ्या. दोन धावेची गरज आहे, फटका चांगला आहे आणि विजयाचा फटका असणार आहे. अशा प्रकारे मात्र ही मॅच जिंकले करून टीम अभिनंदन करून संघ आणि हार्ड लक. भरपूर चांगला प्रयत्न अल्फादे स्पोर्टने केला या मॅच मध्ये. त्याच्यानंतर थँक्यू डिझेल. पैसे हाऊस यांच्याकडे नक्कीच प्रेक्षकांना सामन्यासाठी बघतो आपण आकर्षक अशी ट्रॉफी लाभली, त्यांचा देखील मनापासून आभार. छोट्या बाजीराव पाटील यांच्याकडे देखील आम्हाला सामन्यावरच चषक लाभले, त्यांचा देखील मनापासून आभार. निलेशजी शेलार यांच्याकडनं बेस्ट बॅट्समन सायकल लाभली, आमचं देखील मनापासून आभार. आणि प्रसादजी शेलार यांच्याकडनं देखील आम्हाला दरम्यान ट्रॉफ्या लाभल्या आहेत. त्याच्यानंतर संदीपजी शेलार यांच्याकडनं देखील बेस्ट बॉलरसाठी सायकल लाभली, त्यांचे देखील मनापासून आभार. महेश शेलार यांच्याकडनं मालिकेवरची LCD TV आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर विशेष धन्यवाद माननीय दयानंद पाटील जे लाभचे त्यांचं देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर विश्वास पाटील जे वाशेरचे त्यांचं देखील मनापासून आभार. पांडुरंग शेठ धर्मा पाटील जे नक्कीच कुक्षेचे त्यांचं देखील मनापासून आभार. सुजित पप्पा डोले त्यांचा देखील आज वाढदिवस आहे,